स्वराज प्रो प्लॅटफॉर्म हे तुमच्या व्यवसायासाठी ऑल इन वन सोल्युशन आहे. पॉईंट ऑफ सेल ते बिले आणि पावत्या तयार करणे आणि प्रॉडक्ट ऑनलाईन विकण्यासाठी तसेच ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यासाठी पॉवरफुल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, त्याचबरोबर ऑटोमॅटिक इन्व्हेंटरी मॅनेजमेंट स्वराज प्रो प्रोव्हाइड करतो. स्वराज प्रो प्लॅटफॉर्म केवळ व्यवसायांना त्यांचे दैनंदिन कामकाज व्यवस्थापित करण्यासाठी मदत करत नाही, तर प्रॉडक्टची विक्री वाढवणे, नफा वाढवणे यासाठी माहिती प्रदान करतो. त्यामुळे स्वराज प्रोसह तुमचा बिझनेस डिजिटल करा आणि तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जा. रेस्टॉरंट्स, कॉफी शॉप, कपड्याचे दुकान, किराणा मालाचे दुकान आणि बरेचसे व्यवसाय तुम्ही स्वराज प्रो प्लॅटफॉर्म थ्रू मॅनेज करू शकतात. आज आपण रेस्टॉरंट बिझनेससाठी स्वराज प्रो प्लॅटफॉर्मचा वापर कसा होऊ शकतो यावर नजर टाकणार आहोत. सुरुवात कशी करावी? स्वराज प्रो हे क्लाउड आधारित प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे सुरुवात करणे खूप सोपे आहे आणि 15 मिनिटाच्या आत तुम्ही तुमचा व्यवसाय सेट करू शकता. सुरुवात करण्यासाठी swarajpro.com भेट द्या. तेथे तुम्हाला प्लॅटफॉर्म संबंधित सर्व आवश्यक माहिती मिळेल. लॉग इन करण्यासाठी आणि तुमचा व्यवसाय ऑनबोर्ड करण्यासाठी गेट स्टार्टेड बटनावर क्लिक करा. बिझनेस ॲड करा. बिझनेस पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस डॅशबोर्ड आणि प्लॅटफॉर्मद्वारे प्रोव्हाइड केलेले विविध फीचर्स पाहू शकता. तुमचा बिझनेस रजिस्टर करण्यासाठी ॲड बिझनेसवर क्लिक करा. येथे तुम्ही तुमच्या बिझनेससंबंधी माहिती प्रोव्हाइड करून तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकतात, जसे की बिझनेसचा प्रकार, त्याचे नाव, संपर्क, तुमच्या बिझनेसचे स्लोगन इत्यादी माहिती प्रोव्हाइड करून तुम्ही तुमची प्रोफाईल क्रिएट करू शकता. ही माहिती तुम्ही कधीही अपडेट करू शकतात. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या बिझनेसचे प्रोफाईल तयार होते. आता या ॲडमिन डॅशबोर्डवरून तुम्ही तुमच्या बिझनेसच्या विविध सेटिंग्स मॅनेज करू शकतात, जसे की बिझनेसचा लोगो, मेनू कॅटलॉग्स, पेमेंट सेटिंग्स इत्यादी. आपण या सेटिंग्स एकामागून एक पाहूयात. मेनू कॅटलॉग अपडेट करा. तुम्ही एक कस्टम मेनू तयार करू शकता, ज्यामध्ये तुम्ही विकत असलेल्या मेनू आयटमशी संबंधित सर्व माहिती असेल. आपल्या रेस्टॉरंट व्यवसायासाठी आपल्याकडे विविध प्रकारचे मेनू टाईप असू शकतात, जसे की स्टार्टर्स, मेन कोर्स, राईस इत्यादी. चला स्टार्टरसह प्रारंभ करूयात. फक्त स्टार्टर टाईप करून ॲड टाईपवर क्लिक करून तुम्ही स्टार्टर हा टाईप ॲड करू शकता. मग तुम्ही या टाईपमध्ये विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स ॲड करू शकतात. हे प्रॉडक्ट ॲड करताना तुम्ही त्यांच्या संबंधी नाव, त्यांचं डिस्क्रिप्शन, त्यांची किंमत इत्यादी माहिती देऊ शकतात. त्याचसोबत तुम्ही त्याचे अनेक फोटो देखील अपलोड करू शकतात. चला तर स्टार्टर श्रेणीमध्ये विविध आयटम्स आपण ॲड करूयात. आता आपण मेन कोर्स हा दुसरा आयटम टाईप म्हणून ॲड करूयात आणि त्यामध्येही काही आयटम्स ॲड करूयात. सेटिंग्स पर्याय. सेटिंग्स पर्यायामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सेटिंग्स मॅनेज करू शकता, जसे की तुमच्या रेस्टॉरंटमधील टेबलची संख्या. या डेमोसाठी आपल्या रेस्टॉरंटमध्ये 10 टेबल्स आहेत असा आपण विचार करूयात. तुम्ही टॅक्स संबंधी माहिती देखील प्रत्येक बिलामध्ये जोडू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला प्रत्येक बिलामध्ये 10% GST जोडायचा असेल, तर येथे फक्त GST आणि टक्केवारी म्हणून 10% ही माहिती अपडेट करा. ह्यानंतर प्रत्येक बिलामध्ये हा टॅक्स ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट केला जाईल आणि ॲड केला जाईल. पॉईंट ऑफ सेल व्यवस्थापनासाठी गव्हर्नन्स डॅशबोर्ड. गव्हर्नन्स डॅशबोर्ड हा तुम्हाला तुमच्या पॉईंट ऑफ सेलसाठी सर्व आवश्यक फीचर्स प्रोव्हाइड करतो.
गव्हर्नन्स डॅशबोर्डवरून तुम्ही सर्व प्रॉडक्ट्स कॅटेगरीनुसार सर्च करू शकतात, त्यांना बिलिंगसाठी ॲड करू शकतात आणि जोडलेल्या थर्मल प्रिंटरसह क्विकली बिल्स आणि KOTs जनरेट करू शकता. चला एक उदाहरण घेऊ. तुमच्याकडे आलेल्या ग्राहकाला काही वस्तू ऑर्डर केल्या आहेत आणि त्याचे बिल तुम्हाला त्वरित तयार करायचे आहे. फक्त ॲड बटनावर क्लिक करून तुम्ही या वस्तू बिलामध्ये ॲड करू शकता. तुम्ही पाहू शकता की कार्टमध्ये आयटम ॲड होत आहेत आणि टॅक्ससुद्धा आपोआप कॅल्क्युलेट होत आहे. सर्व आयटम जोडल्यानंतर तुम्ही पेमेंट आणि ऑर्डरशी निगडीत बाकीची इन्फॉर्मेशन देखील अपडेट करू शकतात. जसे की तुम्ही रोख पेमेंट किंवा UPI पेमेंट किंवा कार्ड पेमेंटची माहिती देखील येथे अपडेट करू शकतात. ही माहिती तुम्हाला पेमेंटचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि ट्रॅक ठेवण्यासाठी मदत करेल. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ऑर्डरचे स्टेटस ॲक्टिव्ह किंवा कम्प्लिटेड म्हणून सेट करण्याचे पर्याय देखील येथे उपलब्ध आहेत. आता तुम्ही फक्त एका प्रिंट बटनवर क्लिक केले की पटकन बिल जनरेट होऊ शकते. येथे काही पर्याय उपलब्ध आहेत जसे की ग्राहकांची माहिती आणि ऑर्डर संबंधी काही कमेंट जोडणे. ही माहिती तुम्हाला युजफुल ठरते. ह्या गव्हर्नन्स डॅशबोर्डवर तुम्हाला ॲक्टिव्ह आणि कम्प्लिटेड टॅब देखील दिसतात. येथे तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्ह आणि कम्प्लिटेड ऑर्डरची लिस्ट दिसते. तुम्ही त्या ऑर्डर संबंधी अधिक माहिती देखील येथे पाहू शकतात आणि काही ॲक्टिव्ह ऑर्डर्स तुम्हाला कंप्लीट झाल्यानंतर एका क्लिकवर त्याची नोंद देखील करू शकता. टेबल बेस्ड ऑर्डर मॅनेजमेंट गव्हर्नन्स डॅशबोर्ड तुम्हाला तुमच्या रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या विविध टेबलवरच्या सर्व ऑर्डर मॅनेज करण्याचा एक सोपा पर्याय प्रोव्हाइड करतो. टेबल व्ह्यू या सेक्शनमध्ये तुम्हाला रेस्टॉरंटची वर्तमान काळातील विविध टेबलवरची ऑर्डर स्टेटस दिसतात. आपण आपल्या रेस्टॉरंटसाठी 10 टेबलच्या सेटिंग्स आधीच कॉन्फिगर केलेले आहेत. इथे आपण आपल्या 10 टेबलची स्थिती बघू शकतो की कोणता टेबल अवेलेबल आहे, कोणता टेबल ऑक्युपाईड आहे आणि त्या टेबलवरती असलेल्या लोकांनी काय ऑर्डर केले आहे त्यांचे इन्फॉर्मेशन आपल्याला एका क्लिकवर दिसते. याचे एक उदाहरण घेऊ. तुमच्याकडे टेबल नंबर 5वर एक ग्राहक बसला आहे. ग्राहक काही स्टार्टर्स ऑर्डर करतो. मग गव्हर्नन्स डॅशबोर्डमध्ये तुम्ही टेबल नंबर 5 म्हणून ग्राहकाची इन्फॉर्मेशन ॲड करता. ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तू देखील ॲड करू शकतात आणि ही माहिती सेव्ह बटनावर क्लिक करून सेव्ह करू शकता. ही माहिती टेबल व्ह्यू सेक्शनमध्ये सर्व डिटेल्ससह उपलब्ध असते. आता ग्राहक मेन कोर्स जेव्हा ऑर्डर करण्यासाठी तयार असेल तेव्हा तुम्हाला फक्त गव्हर्नन्स डॅशबोर्डमधून बरोबर टेबल निवडायचा आहे आणि तो निवडल्यानंतर तुम्हाला त्या टेबलवर असलेली करंट ऑर्डर दिसू शकते. आता ह्या ऑर्डरवर सिम्पली ॲड बटनावर क्लिक करून तुम्ही काही आयटम्स ॲड करू शकता आणि त्यानंतर ही इन्फॉर्मेशन आणि हे अपडेट्स सेव्ह करू शकता. याप्रमाणे तुम्ही वापरण्यास अतिशय सोप्या डॅशबोर्डसह विविध टेबलवरील सर्व चालू ऑर्डरचं मॅनेजमेंट करू शकता आणि एखादा ग्राहक चेकआउट करण्यासाठी तयार झाला की तुम्ही पेमेंट माहिती अपडेट करू शकता आणि ऑर्डरची स्थिती देखील कम्प्लिटेड म्हणून नोंद करू शकता आणि ग्राहकासाठी त्वरित बिल तयार करू शकता. आता ऑर्डर पूर्ण केल्यानंतर नवीन ग्राहक या टेबलवर ऑर्डरसाठी अवेलेबल होऊन जातो. ई-कॉमर्स स्टोअर या जगात व्यवसाय वाढीसाठी ई-कॉमर्स स्टोअर असणे खूप आवश्यक आहे. स्वराज प्रो प्लॅटफॉर्म प्रोडक्ट ऑनलाईन शोकेस करण्यासाठी आणि त्यांची ऑनलाईन विक्री करण्यासाठी ई-कॉमर्स स्टोअर तयार करते. ह्या ई-कॉमर्स स्टोअरवरून तुम्ही सुरक्षितपणे ऑनलाईन पेमेंट स्वीकारू शकता. हे स्टोअर तुमच्या प्रोडक्टचे डिटेल कॅटलॉग दाखवते आणि कस्टमर प्रोडक्ट्स कार्टमध्ये ॲड करू शकतात आणि ऑनलाईन ऑर्डर देखील करू शकतात. प्रोडक्ट डिटेलमध्ये कोणतेही बदल झाले की स्टोअरवर ते ऑटोमॅटिक अपडेट होतात आणि ऑनलाईन येणाऱ्या सर्व ऑर्डर गव्हर्नन्स डॅशबोर्डमध्ये तुम्हाला दिसतात देखील. ई-कॉमर्स स्टोअर लिंक आणि QR कोड तुमच्या ऑनलाईन स्टोअरची लिंक तुमच्या बिझनेस सेटिंग्सच्या डाउनलोड QR कोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. तुमच्या बिझनेसच्या प्रचारासाठी तुम्ही ही लिंक व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर शेअर करू शकता. तुम्ही हा QR कोड डाउनलोड करून देखील
इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे कोणत्याही व्यवसायाचे हृदय असते. इन्व्हेंटरी प्रभावितपणे मॅनेज करणे ही एक कंटाळवाणी प्रक्रिया आहे, परंतु योग्यरित्या केल्यास बरेच पैसे वाचू शकते. रेस्टॉरंट व्यवसायासाठी स्वराज प्रो प्लॅटफॉर्म स्टॉक आधारित इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि रॉ मटेरियल आधारित इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असे ऑप्शन्स प्रोव्हाइड करतो. स्टॉक बेस्ड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. स्टॉक आधारित इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये तुम्ही तुमच्या प्रोडक्ट कॅटलॉगच्या इन्व्हेंटरीचे मॅनेजमेंट करू शकता. तुम्ही इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सेक्शनमध्ये नॅव्हिगेट करू शकता. तेथे तुम्हाला स्टॉक आधारित व्यवस्थापनामध्ये तुम्ही विक्री करत असलेल्या प्रोडक्टची लिस्ट पाहू शकता. तुम्ही तुमच्या प्रोडक्टसाठी अपडेट इन्व्हेंटरी या पर्यायावर क्लिक करून इन्व्हेंटरीची करंट स्टेट सेट करू शकता. यामध्ये सेल्स, परचेस किंवा वेस्ट या टाईपचे ऑर्डर प्रकार वापरून तुम्ही तुमच्या इन्व्हेंटरीची करंट स्टेट सेट करू शकता. आपल्या प्रॉडक्टमध्ये उदाहरणासाठी चिकन 65 घेऊयात. जर तुमच्याकडे विक्रीसाठी 100 चिकन 65 असतील तर तुम्ही ऑर्डरचा प्रकार परचेस आणि क्वांटिटी 100 म्हणून तुमची इन्व्हेंटरी अपडेट करू शकता. आता येथे तुम्ही पाहू शकता की तुमची इन्व्हेंटरीमध्ये 100 चिकन 65 आहेत. आता कधीही एखादे प्रोडक्ट विकले जाते आणि गव्हर्नन्स डॅशबोर्डवरून ऑर्डर पूर्ण होते किंवा तुमच्या ई-कॉमर्स स्टोअरवरून आलेली ऑर्डर कंप्लीट होते, त्यावेळेस ही इन्व्हेंटरी ऑटोमॅटिक अपडेट होते. आता इथे उदाहरणार्थ आपण 5 चिकन 65ची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. त्यानुसार आपली इन्व्हेंटरी इथे अपडेट होताना आपल्याला दिसते. त्यानंतर तुम्ही एका क्लिकवर इथे येऊन इन्व्हेंटरीची करंट स्टेट्स तुम्हाला पाहू शकतात. तुम्हाला इथे अलर्ट देखील सेट करण्याचा ऑप्शन मिळतो, जेणेकरून आयटमची इन्व्हेंटरी कमी झाल्यास तुम्हाला सूचना मिळेल आणि तुम्ही तुमचा व्यवसाय कधीही व्यत्यय येणार नाही. रॉ मटेरियल बेस्ड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम. रेस्टॉरंट व्यवसायासाठी रॉ मटेरियल आधारित इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा पर्याय देखील अवेलेबल आहे. आता तुम्ही तुमच्या रॉ मटेरियलवर आधारित रेसिपी तयार करू शकता आणि जेव्हा ते प्रोडक्ट विकले जाते तर त्या प्रोडक्टच्या रेसिपीनुसार रॉ मटेरियलची इन्व्हेंटरी देखील ऑटोमॅटिक अपडेट होते. उदाहरणार्थ चिकन 65 बनवण्यासाठी तुम्हाला चिकन, सॉल्ट आणि स्पायसेस यासारख्या वेगवेगळ्या रॉ मटेरियलची आवश्यकता असेल. मग प्रथम तुम्ही हा कच्चा माल आणि त्याची इन्व्हेंटरीची स्टेटस अपडेट करू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या रॉ मटेरियलच्या इन्व्हेंटरीमध्ये चिकन, सॉल्ट आणि मसाले किती अवेलेबल आहेत आणि ह्या कच्च्या मालावर आधारित तुम्ही रेसिपी तयार करू शकतात. समजा तुम्हाला तुमच्या चिकन 65 रेसिपीसाठी 100 ग्रॅम चिकन, 5 ग्रॅम सॉल्ट आणि 10 ग्रॅम मसाल्यांची गरज आहे. तुम्ही नवीन रेसिपी तयार करताना ही इन्फॉर्मेशन अपडेट करू शकता. त्यामुळे तुम्ही कधीही चिकन 65 हे प्रोडक्ट विकले तर आपोआप ही इन्व्हेंटरी ह्या रेसिपीनुसार अपडेट होत जाते. रॉ मटेरियल आधारित इन्व्हेंटरी ट्रॅकिंग तुमच्या रॉ मटेरियलच्या स्थितीबद्दल त्वरित माहिती मिळवून देण्यासाठी उपलब्ध ठरते. तुम्ही आता रॉ मटेरियलचे प्रभावीपणे मॅनेजमेंट करू शकता आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा पूर्व ऑर्डर करून तुमची रॉ मटेरियलची स्थिती मेंटेन करू शकता, जेणेकरून तुमचा बिझनेस कधीच थांबणार नाही आणि तुमचा प्रॉफिटही वाढेल. मुख्य डॅशबोर्ड. मुख्य डॅशबोर्ड तुम्हाला तुमच्या दैनंदिन विक्री आणि नफ्यासंबंधी माहिती देतोच, त्याचसोबत तुमच्या कस्टमर काउंटविषयी तुम्हाला माहिती देतो. तसेच तुम्हाला तुमच्या दैनंदिन सेल्समध्ये कोणते आयटम्स जास्त विकले जात आहेत, त्यांची क्वांटिटी किती आहे याची देखील इन्फॉर्मेशन देतात. आणि ह्याच डॅशबोर्डवर तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरी रिलेटेड अलर्ट्स देखील दिसू शकतात. अशाच प्रकारचे खूप सारे फीचर्स जे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी आणि सेल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतील ते स्वराज प्रो प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे. तर आजच व्हिजिट करा स्वराजप्रो.com आणि तुमची फ्री ट्रायल स्टार्ट करा. थँक्यू.